मामाईच्या किचनमध्ये आज करूया मटर पनीर पुलाव. पुलावचे साहित्य: 3 वाट्या बासमती तांदूळ धुवून निथळत ठेवले आणि तूप जिऱ्याची फोडणी घालून थोडे परतून घेतले. 1 वाटीभर पनीरचे क्यूब्स घ्यायचे. सगळ्या भाज्या 1 वाटी घ्यायच्या आणि उभे चिरून घ्यायच्या. कांदा, बटाटा, फुलकोबी, ब्रोकोली, लाल आणि पिवळी सिमला मिर्च, पत्ताकोबी, गाजर आणि हिरव्या मिरच्या, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याची पेस्ट करायची. 1 वाटीभर मटर, काजू उभे चिरून घ्यायचे आणि फोडणी करता तेल आणि बटर. तो परतलेला बासमती तांदूळ थोडं पाणी टाकून मऊ आणि मोकळा शिजवून घ्यायचा. थोडं 1 वाटी भरून गच्च तेल टाकलं फोडणी करता. लवंगा आणि जिऱ्याची फोडणी द्यायची. सगळ्यात आधी हे पनीर टाकून थोडे परतून बाजूला काढून घ्यायचे. आता त्याच तेलात तो कांदा थोडा आधी परतायचा आणि मग बाकीच्या सगळ्या भाज्या एक करून त्याच्यात टाकून द्यायच्या आणि चांगलं परतून घ्यायचं. 5-7 मिनटं चांगलं परतून घ्यायचं. भाज्या छान परतल्या गेल्यात. आता त्याच्यामध्ये ती आल्या लसणाची पेस्ट टाकायची आणि अजून 2 चमचे तूप टाकायचं. आता यात चवीनुसार मीठ, थोडं तिखट, काळा मसाला आणि धण्या जिऱ्याची पूड टाकायची. आता तो शिजलेला भात त्याच्यात हळूहळू टाकून द्यायचा. सगळं छान कालवून घ्यायचं. आता यात ते पनीर, काजू आणि बटर टाकायचं आणि 5 मिनटं झाकण ठेवून वाफ आणायची. यावर आता भरपूर कोथिंबीर पेरून टाकायची. हा आपला टेस्टी मटर पनीर पुलाव खाण्यासाठी तयार.